सरकार ने सोने पर जो एक्साइज टैक्स लगाया है उसके विरोध में समूचे देश में सराफों ने अपनी दुकानें बंद कर इसका अलग अलग तरीके से निषेध किया है। बृहस्पतिवार को पनवेल में पनवेल परिसर सुवर्णकार उत्कर्ष संस्था द्वारा श्रृंखला अनशन शुरू किया गया है। इन सराफों की माने तो इनका साफ कहना है कि जब तक सरकार एक्साइज टैक्स रद्द नहीं करती हमारा अनशन जारी रहेगा और इस अनशन से भी सरकार नहीं मानी तो यह अनशन रौद्र रूप धारण कर सकता है। आमची मागणी एकच आहे की गव्हर्नमेंटने जी आम्हाला एक्साइज ड्युटी लावलेली आहे ज्वेलर्सवाल्यांना टोटल त्यांनी पहिले ब्रँडेड ज्वेलर्सला लावलेली होती, आता अनब्रँडेड ज्वेलर्सला पण त्यांनी लावलेली आहे, दागिन्यांना लावलेली आहे। ती त्यांनी गव्हर्नमेंटने आपली ती एक्साइज ड्युटी परत घ्यावी। जोपर्यंत ते आपली एक्साइज ड्युटी परत घेत नाही तोपर्यंत आम्ही आमचा जे मुदत संप आहे तो चालू ठेवणार, आम्ही बंद ठेवणार। तोपर्यंत पुढे हा उपोषण असाच चालू राहणार, की आमचा संप असाच चालू राहणार जोपर्यंत गव्हर्नमेंट हा संप परत घेत नाही। आम्ही हा भांडतोय आमच्या स्वतः व्यापारी आमच्या स्वतःच्या फायद्यासाठी नाही भांडत आहोत, हे आम्ही भांडत आहोत तर गिरेकांसाठी। आमच्या गिरेकांना भरपूर मोठा नुकसान होणार आहे। आज जर गिरेक 1 तोळा सोना आमच्याकडून खरेदी करतो तर सर्वसाधारण 28,000 रुपये तोळा जर भाव असेल तर त्याला मजुरी, सेल टॅक्स, कस्टम सर्व्हिस टॅक्स, एक्साइज ड्युटी, कस्टम टॅक्स, मजुरी, वॅट टॅक्स सगळं धरून त्याला तो 32,000 रुपये प्रति 10 ग्राम मागे पडणार। मजुरी घट तूट मागे कापून 1 तोळ्या मागे गिरेकाला 8,000 ते 9,000 रुपये तोळ्याला नुकसान होणार। हा गिरेक नाही नुकसान सहन करू शकतो, नाही आम्ही गिरेकाला समजू शकतो की तुम्ही 9,000 रुपये आज गिरेक एक 3 तोळ्याचं सोन्याचं दागिने जर आमच्याकडून घेऊन जात असेल तर त्याला ते 3 तोळ्याचं सोन्याचं दागिने 1 लाख रुपयाला पडणार आणि तो मोडायला आला तर त्याला हातात 75,000 रुपये बी येणार नाही। तर ही माणुसकी नाही, हा काय व्यवहार नाही आणि गिरेकाची जाम फसवणूक करणार। गव्हर्नमेंटला आपलं जे आहे एक्साइज ड्युटी जे कर त्यांनी लावलेलं तो त्यांना परत घ्यावंच लागणार आहे आणि जोपर्यंत ते कर त्यांचं परत घेणार नाही आम्ही दुकानं चालू करणार नाही, आमचं बेमुदत बंद रहना। कुल मिला के देखा जाए तो भला क्यों सराफ अपनी दुकानें बंद कर घाटा सहना चाहेंगे। बस सरकार थोड़ी सी समझदारी से काम ले और ये मामला जल्द से जल्द खत्म कर दे।